श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय 8। श्रीराम प्रयाण करत असताना सर्व अयोध्येवासियांना दुःख होऊ लागले। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। श्रीराम आणि लक्ष्मण सीता सहित वनामध्ये निघत असताना लक्ष्मण समोर येऊन म्हणतात, दादा मी पण वनवासाला तुमच्या बरोबर येणार। त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा तू तुझ्या आई आणि पत्नीला विचारून ये, आणि यायचं असेल तर माझे शस्त्र आणि माझे अक्षय भाते कवच सर्व सामुग्री घेऊन ये अशी आज्ञा देतात। त्यावेळेस लक्ष्मण आपल्या मातेला पत्नीला बोलून लक्ष्मण श्रीरामाकडे येतात। त्यावेळेस श्रीराम म्हणतात, खरंच धन्य आहे, आई पत्नी सोडून माझी सेवा करण्यासाठी माझ्या संगे येऊ लागला आहेस, तरी तू गोरगरिबाला दानधर्म वाटून माझ्या संगे निघ असे प्रभू म्हणतात। आणि निघत असताना सर्वप्रथम आपल्याला मार्ग दाखवणारे आपले सद्गुरू यांना धनधान्य गायी व मौल्यवान वस्तू देऊन पूजा करावी, मगच आपण आपल्या मार्गाने जावे, ही आपली परंपरा आहे असे म्हणतात। आणि गुरु वशिष्ठ यांचा मुलगा त्या मुलांना बोलावून माझ्याकडे आण अशी आज्ञा दिल्यावर लक्ष्मण गुरुकडे जाऊन नमन करतो। त्यावेळेस गुरु म्हणतात की जो गुरुला अनन्य शरण जाऊन कार्य करत असतो त्याचे कार्य सिद्धीस जातात असे गुरु श्रीराम व लक्ष्मणाला आशीर्वाद देतात। त्यानंतर गुरु वशिष्ठाचा मुलगा सुयज्ञाकडे जातात व म्हणतात की हे सुयज्ञ, श्रीराम वनात जातात तरी तुम्ही या असा श्रीरामाचा निरोप आहे। असं म्हटल्यानंतर गुरुचा मुलगा सुयज्ञ तेथे आले असताना त्या सुयज्ञाला बहुभूषणाने व अनेक रत्न कुंडले देऊन भूषविले आणि सीतेलाही सांगतात की तुम्ही तुमच्या जवळील दागदागिने देऊन पूजा करा। म्हटल्यानंतर सीतेने आनंदाने सुयज्ञाची पूजा केली, अमूल्य अशा वस्तू देऊन टाकले आणि श्रीरामाच्या मामाने दिलेला जो हत्ती होता तो हत्ती सुयज्ञाला त्या हत्तीवरती बसवून अलंकार देऊन त्याचे दर्शन घेतले। आणि श्रीराम म्हणतात की हे लक्ष्मणा, जे बाहेर ऋषी आहेत, जे वेद म्हणणारे आहेत, अग्निहोत्र ब्राह्मण असतील, त्यांना धनधान्य देऊन पूजा करावी। म्हटल्यानंतर लक्ष्मणाने श्रीराम दान धर्म का करावे व कुणाला द्यावे ते सांगतात की सपात्री दान करावे। ते दान ज्या व्यक्तीला खायला अन्न नाही त्याला बस म्हणजेपर्यंत दान द्यावे। जे व्यक्ती चांगले आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांनी मागेल त्या 4 पटीने दान करावे। ज्याच्या घरी गायी नसतील त्याला गायी दान करावे व धर्माचे आचरण जे ब्रह्मचारी असतील व आई कौसल्या व माता सुमित्रेच्या सेवेत आहेत त्यांना दान धर्म पोच करावे। कुणालाही कशाचाही कमतरता पडू नये अशी आज्ञा देतात। आणि पुढे राम म्हणतात की हे लक्ष्मणा, आपल्यातील सर्व समाजातील स्त्रिया अंघोळ पांघोळ आणि गरीब असतात त्यांना दान दे, म्हणजे सनातन धर्म त्याला म्हणतात। अशा सनातन धर्माचे पालन करते वेळेस दान दिलेच पाहिजे, जेणेकरून आपण वनातून परत येईपर्यंत कोणीही उपवासी राहू नये असे म्हटल्यानंतर लक्ष्मणाने सर्व याचकांना वाटून टाकले। त्यानंतर श्रीराम वनवासात जाण्यासाठी दशरथाची आज्ञा घेण्यासाठी निघाले। तेव्हा अयोध्येतील लोक म्हणू लागले, काय कैकेयीला दुर्बुद्ध सुचली, आणि त्यामुळे राजाने आपल्या लहानशा बाळांना वनवासात पाठवू लागले आहे असे बोलू लागले। आणि तेथील लोक राम पाहू लागले, त्यामुळे डोळ्याचे पारणे फिटू लागले।
असे चालत चालत श्रीराम दशरथाच्या महालात येतात. त्यावेळी सुमंत प्रधान राजा दशरथाला सांगतात, श्रीराम वनवासाला निघाला आहे. हे शब्द ऐकताच राजा दशरथ मूर्छित पडले. त्यावेळेस प्रभूने राजाला धरून उठवतात. तेव्हा सावध होऊन राजा म्हणतात, अरे राम राम, तू वनवासाला जाऊ नको रे. तुला मी आजच राजा करतो. त्या कैकेयीचे ऐकू नको म्हटल्यावर श्रीराम म्हणतात, हे ताता, मला जर राज्यावर बसविले तर जग मला व तुम्हाला नाव ठेवेल, व तुमचे वचन जर मी मोडलो तर मला पाप लागेल आणि मी सर्वस्वाचा त्याग करून वनात जाणारच. म्हणून श्रीराम दशरथाच्या पाया पडतात. त्यावेळेस श्रीरामाच्या वनात जाण्याचा हट्ट राजाने पाहिला आणि कैकेयीस दूषण देऊन रागाने बोलू लागले, आज हिच्यामुळे माझा जीव की प्राण वनात निघालाय, असे दुःख राजा करू लागले. आणि राजा दशरथाने सुमंताला बोलावून सांगू लागले की श्रीरामासंगे भरपूर धनधान्य व चतुरंग दल सैन्य रामाला द्या. असे म्हणू लागले, छत्र द्या, चामरे द्या. त्यावेळेस कैकेयीने रागाने राजाला बोलू लागली, हे राजा, सगळे रामाला देऊन माझा भरत रिकामे ठेवणार आहे का काय? तुम्ही मला काळ्या तोंडाची म्हणता, तुम्हीच दृष्ट आहात आणि माझे वचन जरी खोटे केलो तर तुम्ही नरकात जाचाल. तेव्हा राजाला राग येऊन बोलू लागले की तू पापी दुष्ट दुराचारी आहेस. त्यावेळेस श्रीराम म्हणतात, हे पिताश्री, जर मला सैन्य धन्यधान्य जरी मला दिलो तर मी राज्यभार घेतल्यासारखे होईल. ते मी घेणार नाही. तुम्ही पूर्ण राज्य भरताला दिले आहे, त्याच्यातील जराही काही मी घेतले तर मला दूषण लागेल. असे म्हटल्यावर कैकेयी श्रीरामाला म्हणते, रामा, आता वेळ लावू नको, लवकरात लवकर अंगावरील वस्त्र काढून वल्कलांबरे लिहून जटा बांधून तू लवकर निघ. असे बोलल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण आपल्या अंगावरील वस्त्र काढून दोघे वल्कले नेसले. त्यानंतर श्रीराम सीतेजवळ जाऊन स्वतः श्रीराम घालतात वल्कले व श्रीरामाचे व लक्ष्मणाचे वस्त्र कैकेयी घेतली. त्यावेळेस राजा दशरथाला राग आला आणि कैकेयीला दूषण देऊ लागले. त्याचबरोबर गुरु वसिष्ठाने सुद्धा बोलायला सुरुवात केली आणि म्हणतात, हे कैकेयी, तुझे बोल फक्त भरताला गादीवर रामाला वनवास असा नियम आहे. सीतेचे वस्त्र काढून तू सालीचे वस्त्र का दिले? चांडाळी नाहीस तू, असे दूषण देऊ लागले. त्यावेळेस राजा दशरथाने कैकेयीला म्हणतात, तू माझी पत्नी नाहीस आणि मी तुझा नवरा नाही, असे म्हणत सीतेला जवळ घेऊन माया करतात. सीतेचे मुख कुरवाळतात आणि म्हणतात, सीते, आज मी राजा असून तुला मी सुखात ठेवू शकत नाही. त्यावेळेस सुमंताला राजा सांगतात की सुमंता, ह्या कैकेयीचे तू ऐकू नकोस आणि सीतेला भरपूर वस्त्र दे, असे म्हणतात. तेव्हा सुमंताने वस्त्र आणून सीतेजवळ ठेवतात आणि गुरु वसिष्ठ सीतेला आशीर्वाद देत म्हणतात, हे सीते, तू वनात राहून पतिव्रत्य पाळशील आणि जगात तुझे नाव लौकिक होईल, असे म्हणतात. इकडे राजा दशरथाला प्रदक्षिणा घालून सर्व मातांचे दर्शन घेऊन श्रीराम वनवासाला निघाले. तेव्हा अयोध्येचे सर्व लोक रडू लागले. राजा दशरथ मूर्छित पडले. तेव्हा श्रीराम म्हणतात, आता जर इथे जास्त वेळ थांबले तर ममता वाढेल, म्हणून सीतेला घेऊन रथात बसतात. तेव्हा कौसल्या श्रीरामाचे मुख निहाळून दुःख करू लागले आणि श्रीरामाला बोलू लागले, हे रामा, तू जात असताना मला प्रेमाचा पाहणा आला रे रामा, आता कुणाला पाजू हे? राम असे म्हणतात, आई, रडू नकोस. त्यावेळेस सर्व अयोध्या शोक सागरात बुडाले आणि इथेच नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन अध्यायाची सांगता करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.